नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. टायमिंग रात्रीचे 8 वाजलेले आहेत. माझा स्वयंपाक चालू आहे. तर स्वयंपाकामध्ये अगोदर मी मेथीचीच भाजी बनवली, म्हणजे 2 प्रकारची मेथीची भाजी बनवत आहे. दिनेशसाठी बनवली तूर डाळ टाकून, म्हणजे असं घट्ट भाजी असते ना तशी बनवलेली आहे. डाळ फ्राय म्हणू शकता. आता मी इकडे बनवत आहे पिठलं, म्हणजे बेसन टाकून बनवणार आहे. दिनेशला पतपाणी आहे त्यामुळे बेसनचं काही देत नाही आहे, म्हणून वेगळी भाजी बनवत आहे. तर असाच प्रकार असतो. घरामध्ये 4-5 माणसं, 4-5 जणांचे 4-5 नखरे असतात. कुणाला काय आवडतं तर कुणाला काय आवडतं. आणि कसं आहे, दिनेशला तरी आवडतं सगळं पण खात नाही आहे, त्यामुळे म्हणजे बेसन देत नाही आहे त्याला. तर इकडं कशा पद्धतीने बनवत आहे मी. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं, लसूण टाकलेला आहे ठेचलेला, परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये मी मेथीची भाजी आणि कोथिंबीर टाकली, परतून घेतली. मेथीची भाजी थोडीशी जास्तच टाकलेली होती, म्हणजे एक चुडीमध्ये मी 2 भाज्या बनवल्या. जसं फोडणीमध्ये मेथीची भाजी टाकली तशी थोडीशी झालेली आहे. अगोदर जास्त वाटत होती, पण जसं आपण परतत गेलो तशी वापरलं जाते आणि कमी होते. नंतर कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि टोमॅटो टाकले आणि हिरवी मिरची पेस्ट, चवीपुरतं मीठ, हळदी पावडर, जे मसाले आपल्याला आवडतात ते टाकू शकता. मी जास्त मसाले यामध्ये टाकलेले नाही आहेत. साधी सिंपल भाजी बनवत आहे. नंतर जे मिक्सरचं भांडं होतं ते पण धुवून मी त्यामध्येच टाकलेलं आहे. व्यवस्थित परतून घेतलं आणि इकडं मी आईस्क्रीमची तयारी करत आहे. म्हणजे दिनेश खूप दिवस झालं म्हणत आहे मम्मी आईस्क्रीम बनव घरी, खूप छान बनते. तर हे कस्टर्ड पावडर घेतलेलं आहे, संपलेलं आहे. यामध्ये थोडं फारच राहिलेलं. तर दीपकला म्हणलं असंच पॅकेट फ्रीजमध्ये खूप दिवस झालं ठेवलेलं आहे, काही करण्यात आलेलं नाही. आपण शेवायची खीर वगैरे बनवलं त्यामध्ये टाकू शकता, पण मी खूप दिवस झालं कशामध्ये ते यूज केलेलं नव्हतं, तसंच ठेवलेलं होतं. तर आज म्हणलं आईस्क्रीम बनवावं. आता गरमीचे दिवस सुरू झालेलेच आहेत, काहीतरी गार खावंसं वाटतं. आणि जे बाहेरून आपण आईस्क्रीम आणतो ना ती खाल्ल्यासारखी वाटतच नाही, एकदम थोडीशी येते. पण जेव्हा आपण घरी बनवतो ना, मन तृप्त होतं खाऊन. इतकी छान आणि टेस्टी बनून तयार होते, एकदम मार्केटसारखीच बनते. तर इथं कस्टर्ड पावडर मी 2 ते 3 चमचे घेतलेला आहे आणि दुधावरची साय अगोदर काढली आणि बाकीचं दूध मी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये गरम होण्यासाठी, म्हणजे दुधामध्ये आपल्याला हे कस्टर्ड शिजवून घ्यायचं आहे. तर इकडे थोडंसं गार दूध घ्या किंवा पाणी घेतलेलं आहे मी. पाण्यामध्ये कस्टर्ड छान मी मिक्स करून घेतलं, म्हणजे एक मिश्रण बनवून घ्यायचं आहे. गुठळी होऊ द्यायची नाही यामध्ये. आणि जशी दुधाला गुठळी आली त्यामध्ये आपल्याला एक कस्टर्ड पावडर जे आहे ना मिक्स केलं ते टाकायचं आहे आणि सतत आपल्याला एक सलगी फिरवत राहायचं आहे, सोडायचं नाही थोडंसं, नाहीतरी गुठळी बनवू शकते. गॅस थोडासा कमीच ठेवायचा आहे, फुल गॅसवरती व्यवस्थित ते शिजणार नाही. म्हणून कमी गॅसवरती आपल्याला हे 4 ते 5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. एक सलग यामध्ये चमचा फिरवत राहायचं आहे आपल्याला, नाहीतरी खाली चिटकतं पण आणि गोळे पण होतात त्यामध्ये. तर दीपकला हे मोठं काम दिलेलं आहे, तोपर्यंत मी इकडे पिठलं बनवून घेते. तर इकडे कढईमध्ये पाण्याला उकळी पण आलेली आहे. तर यामध्ये फक्त मला बेसन टाकायचं आहे. तर 15 दिवसातनं 1 महिन्यातनं 1 वेळा पिठलं बनतं घरामध्ये, खूप आवडतं सगळ्यांना. आणखीन यामध्ये आपण मेथीची भाजी, पालक ही टाकू शकता. मी आज फक्त मेथीची भाजी टाकलेली आहे, खूप छान आणि टेस्टी बनतं. तर इकडे दीपक म्हणत होता मम्मी मी फिरवतो, तू फक्त बेसन टाकायचं काम कर. तर इथे 1 ते 1.5 कप मी बेसन टाकलेलं आहे. दीपक छान मिक्स करत होता, म्हणजे यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही अशा प्रकारे. तर बघू शकता एकदम छान असे पिठलं बनवून तयार झालेले आहे. अशी घट्ट मी बनवलेली नाही, थोडंसं सैलच बनवलं, म्हणजे भातासोबत भाकरीसोबत खायला होऊन जातं. संध्याकाळना खूप पंचायत होती भाजीची की काय बनवावं, कारण जास्त बनवलं तर खपत नाही. सकाळी थोडंसं जास्त बनवलं तरी 2-3 वेळा आपलं जेवण होतं, त्यामुळे वाटोळ होत नाही. पण या वेळेमध्ये संध्याकाळचं कसं जेवण जास्त नसतं, एकच वेळ जेवण, नंतर ठेवलेलं तर ते सकाळी कोणी शिळं खाणारी नाही, म्हणून काय करावं हा प्रश्न पडतो. तर मी संध्याकाळ म्हणजे रात्रीच्या टाईमला थोडीशी हलकी फुलकीची भाजी बनवते, काहीतरी मोकळी भाजी किंवा पिठलं वगैरे बनवतात. ते छान पण लागतं आणि घरात सगळ्यांना आवडतं. तर इकडं कस्टर्ड पण व्यवस्थित शिजलेलं आहे, 5 ते 6 मिनिट व्यवस्थित शिजलेलं आहे. गार करून घ्यायचं आहे पूर्णपणे. छान गार झाल्यानंतर आपल्याला एक पॅकबंद डब्यामध्ये फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे, फुल मिडियमवर करून. आपल्याला दिवसा जर बनवायचं असलं तर 1 ते 2 तास फुल मिडियमवर ठेवायचं. काढून आणखीन एक वेळा दूध टाकून आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पण मी उद्या बनवणार आहे, कारण आता रात्रीची वेळ आहे. या वेळेत फक्त कस्टर्ड शिजून मी फ्रीझरला ठेवलेले आहे. फुल मिडियमवर काही केलेलं नाही आहे, कारण मला पटकन बनवायचं नव्हतं. ते रात्रभर निवांत ते गार झालेलं आहे. आता ही मॉर्निंगची वेळ आहे, सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत. दूध पण आलेलं आहे, दूध गरम झालेलं आहे. आता चहा बनवून घेते. दीपक दिनेशला दूध ओतून ठेवलेलं आहे. आज दीपक दिनेश कुठं जाणार नाहीत, निवांतपणे माझी कामं आवरणार आहेत. आजचा वार सांगेन तर गुरुवार आहे, तर पूजेलाही थोडासा वेळ मला जास्त लागतो. तर अगोदर म्हणलं चहा वगैरे करून घ्यावं. आणि आईस्क्रीमचं आणखीन मी काही बघितलेलं नाही, आता बघूया दुपारच्या वेळेत करणार आहे. या वेळेमध्ये स्वयंपाकाची घाई गडबड असते आणि तसं तर आज गुरुवारचा दिवस आहे, तर पूजेलाही मला थोडासा वेळ जास्त लागणार आहे. तर अगोदर चहा करून घेते. इकडे चहा बनत ठेवलेला आहे. आणि स्वयंपाकाचं कसं, आता आमचा दोघांचा उपवास असतो. दीपक, दिनेश आणि बाबा 3 जण जेवण करायचे असतात आणि बाबांचं जेवण इतक्या लवकर होत नाही, 9च्या पुढूनच त्यांच्या अंघोळ जेवण सगळं नंतर होतं. पण आता टायमिंग सांगितलं तर सकाळचे 7-7:30 वाजलेले आहेत आणि दीपक दिनेशला इकडे उपमा करून देत आहे मी, म्हणजे एक वेळा नाश्ता झाला की मग दुपारचं जेवण निवांतपणे करत राहतील. तर इकडे रवा मागवलेला आहे मी 1 पॅकेट, म्हणजे पॅकेटातला रवा आहे जे बारीकमध्ये येतो तो आहे. तर अगोदर मी रवा जे आहे ना काढून घेते, म्हणजे हे जे डब्बा आहे ना रव्यासाठी ठेवलेला आहे, जास्त
प्रमाणात जास्त ते मी मोठ्या डब्यात ठेवत असते पॅकेट तसंच, आणि जे आपल्याला दररोज लागत असतं ना रेग्युलर ते छोट्या डब्यात काढून अलमारीत ठेवत असते. ते पण संपलेलं आहे. थोडाफार होता ते मी भाजत ठेवलेला आहे आणि बाकीचं जे आहे ना पॅकेट तसंच ठेवलं मी, काढाकाढी केलेली नाही. कारण आज मला बनवायच्या आहेत कुरड्या. तर रव्याच्या कुरड्या बनवणार आहे, म्हणजे रवा तांदूळ मिक्स कुरडी बनवणार आहे. तर अगोदर मी देवपूजा करून घेते, नंतर मी कुरडीचं जे आहे ना ते तयारी करणार आहे. तांदूळ पण मी भिजत ठेवलेले आहेत, म्हणजे 1 किलो रवा घेतलेला आहे, त्याच हिशोबाने मी 1 किलो तांदूळ भिजत ठेवलेले आहेत. 1 तास 1.5 तास जोपर्यंत माझी कामं आवरतात तोपर्यंत तांदूळ व्यवस्थित भिजला जाईल. मग मिक्सरला वाटून मी छान मी कुरड्या बनवणार आहे. कशा पद्धतीने बनवेल पूर्णपणे शेअर करणार आहे. तर इकडे चहाही बनलेला आहे, तर चहा पण पित आहे. तर निवांतपणे बसून चहा प्यायला तितका वेळ नाही आहे. इकडे नाश्ता पण बनवत आहे, म्हणजे रवा भाजून घ्यायचा आहे आणि संग मी चहा पण पित आहे. आता एकच काम करत राहिलो मॉर्निंगच्या वेळेत तर होत नाही आहे. संग काम करत गेलो तर आपली कामं वेळेत होणार आहेत. नाहीतर एकाच कामाला धरून बसलो तर भरपूर वेळ जातो आणि दुसरी एक्स्ट्राची कामं आपली होत नाहीत, असं होतं. तर इकडं मी चहा पिलेले, चहा खूप गरम आहे त्यामुळे ठेवलेला आहे. घोट पिते आणि दुसरी कामं मी आवरते, असा प्रकार सकाळचा होतो. पण जेव्हा मी इव्हनिंगच्या वेळी चहा पिते त्यावेळेस निवांतपणे वातावरणाचा एन्जॉय घेत पित असते. पण मॉर्निंगची कामं थोडीशी धावपळीची असतात. असं इकडं कांदा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे. रवा पण व्यवस्थित भाजून घेतला. पूर्ण उपम्याची तयारी केलेली आहे. यामध्ये आपण डाळी पण टाकू शकता, उडदाची डाळ, हरभरा डाळ हे पण टाकू शकता, पण मी कुठली डाळधूळ घेतलेली नाही. आणि दीपक इकडं काय दाखवत आहे तर आजीची फोटो पाठवलेले आहे दिरानं, ते दाखवत आहे की आजी बघ मम्मी किती छान दिसत आहे. गाडीवरती बसून म्हणजे बाईकवरती बसून फोटो काढलेले आहेत, ते बघत होतो. तर इकडे सगळी तयारी झालेली आहे उपम्याची, म्हणजे टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं घेतलेलं आहे, बारीक कट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे, म्हणजे ताज्या कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान येतो उपम्यामध्ये, तर थोडाफार टाकला. नंतर मी कांदा आणि हिरवी मिरची संगच टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊ आणि आपण कुठलाही नाश्ता बनवू, सुशेला बनवा, उपमा बनवा किंवा पोहा बनवा, कांदा जे टाकतो ना आपण हिरवी मिरची, कांदा जास्ती गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे. हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये आपल्याला जे मसाले टाकायचे ते टाकायचे. तसं तर यामध्ये जास्त मसाले टाकायची काही गरजच नाही आपल्याला. खूप छान टेस्टी बनतं हे कमी मसाल्यामध्येच. तर जसे छान म्हणजे थोडंसं हलकंसं कलर चेंज झालं कांद्याचा की त्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, हळदी पावडर टाकलेली आहे. आणि बिना हळदी पावडरचाही उपमा खूप छान बनतो, म्हणजे त्यासोबत चटणी बनवायची. म्हणजे साऊथकडे असा नाश्ता बनतो, व्हाईट कलरचा उपमा म्हणजे बिना हळदीचा उपमा, आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवतात, खूप छान लागतो. पण मी तर जसा आपला रेग्युलर उपमा आहे तसा बनवत आहे, म्हणजे सगळे मसाले टाकलेले, हळदी पावडर टाकलेला आहे आणि मी पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर इकडे पाणी किती घेतलेलं आहे तर 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पाव किलो रव्यासाठी. रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, बारीकवाला रवा आहे हा. आणि जसं पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला रवा टाकून एक सलग मिक्स करायचं आहे, यामध्ये गुठळी होऊ द्यायची नाही आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे. झटपट उपमा म्हणून तयार झालेला आहे. दीपक देण्याच्या जरा चालू आहेत, कारण सकाळी सकाळी लवकर भूक लागते, सगळ्यांना सवय झालेली आहे, कॉलेजमुळे शाळेमुळे सवय होऊन जाते मुलांना. आणि ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी काय पोटाचं, त्या दिवशी पण त्याच वेळेस भूक लागते. तर इकडं अगोदर उपमा बनलेला आहे. दुधाच्या वाट्या तशाच आहे. दीपकला दूध प्यायचं नाही म्हणत आहे मम्मी मला दूध प्यायचं नाही, उपमाच दे. तर दीपकला अगोदर मी उपमा देत आहे. दिनेश दुधाची वाटी घेऊन मिरवत आहे घर सगळं. तिकडे एक वेळा इकडे बसून दूध पिणार नाही असं चालू आहे त्याचं. तिकडे दोघांनी अगोदर उपमा देते, मग मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे. अगोदर मी हांडा वगैरे क्लीन करून घेते, पाणी भरून घेते, कारण लाईटचं एक नक्की नसतं आणि गरमी स्टार्ट झाली ना लाईट राहतच नाही, असा प्रकार होतो. दिवसभरी तसाच गोळा आहे आणि सकाळच्या वेळी तसंच होतं, एक वेळा गेली की लवकर येत नाही. तर पाणी भरून घेतलेलं आहे. आता देवपूजा करायला सुरुवात करूया. तर सगळे देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवत आहे, म्हणजे पूर्ण देवारा रिकामा करत असते मी. प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे पूर्ण देवारा रिकामा करून मी क्लीन करत असते, म्हणजे लिक्विडचं पाणी बनवते. कारण आपलं मार्बलचं मंदिर आहे त्यामुळे एकदम व्हाईट अँड व्हाईट असल्यामुळे धूप दिवा जास्त प्रमाणात लावतो, म्हणून ते काळपटपणा चढतो त्यावरती. तर दररोज तर होत नाही, पण 8 दिवसाला एक वेळा मी पूर्ण अशा प्रकारे डीप क्लिनिंग करत असते. आणि जेव्हाही डीप क्लिनिंग करते मी शेअर करत असते. आणि जे फोटो वगैरे लावलेले आहेत तिथे सगळे फोटो मी आजच्या दिवशी पुसत असते. रोज होत नाही, कितीही घाई गडबड करा, कितीही काय धावपळ करा, तुम्ही होणार नाही रोज खूप धावपळ होते. पण प्रत्येक गुरुवारी 8 दिवसाला एक वेळा मी अशा प्रकारे क्लिनिंग करत असते. यानं काय होतं ना, जास्ती कामाचा लोड येत नाही आणि आपली कामंही सुरळीत होतात, तितकं टेन्शन येत नाही कामाचं. म्हणून 8 दिवस आठवड्यातनं एक वार मी नेमलेला आहे. किती घाई गडबड असो, किती धावपळ असो, पण गुरुवारी ना मी डीप क्लिनिंग करतच असते. तर पूर्ण देव उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि कोरड्या कपड्यानं पूर्ण देवारा अगोदर मी स्वच्छ पुसून घेत आहे, म्हणजे रांगोळी वगैरे काढलेली आहे, धूळ वगैरे जीही जमा झालेली आहे
स्वच्छ एक वेळा पुसून घेते. नंतर मी लिक्विडचं पाणी बनवून घेते आणि पूर्ण देवाऱ्याला ना कोपरा छान व्यवस्थित घासून घेते. तर लिक्विड कुठलं घेते म्हणजे तुम्ही म्हणत असता की ताई कुठलं लिक्विड घेत असते तू काय म्हणजे क्लीन करण्यासाठी. तर कधी फरशी क्लीनर घेते, कधी हार्पिक घेते नवीन आणलेलं असलं तर. जे यूज केले ते घ्यायचं नाही आहे, कारण मार्बलचं आहे हे थोडंसं स्ट्रॉंगच लिक्विड आपल्याला लागणार आहे. आणि आता काय घेतलेलं आहे तर हे जे आहे ना लिक्विड ते कसलं आहे मलाही माहिती नाही, म्हणजे गॅरेजमध्ये आणलेलं आहे आणि गाडी वगैरे धुण्यासाठी क्लीन करण्यासाठी तेच घेतलेले. मी फरशीसाठी सुद्धा घेत आहे. याचा वास ना खूप छान आहे आणि किती चिकट असो ते एकदम चकाचक निघतं, एकदम छान आहे, एकदम स्ट्रॉंग लिक्विड आहे. याचं नाव काय आहे मला माहिती नाही. जर तुम्हाला याचं नाव माहिती पाहिजे असली ना तर यांना विचारून मी तुम्हाला सांगेन की ते काय आहे काय नाही. मलाही माहिती नाही. असं बॉटलीत आणलेलं आहे ते, वरती नाव वगैरे काही नाही. म्हणजे ते जी पाणी प्यायची बाटली असते ना त्यामध्ये थोडंफार आणलेलं आहे आणि म्हणत होते यूज तर करून बघ कसं आहे, नंतर मी घरसाठी घेऊन येतो. तर तेच मी लिक्विड इथं पाण्यात टाकून घेतलेलं आहे आणि कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्या लिक्विडच्या पाण्यात बुडवून मी पूर्ण मंदिर मी क्लीन करून घेत आहे. बघू शकता एकदम व्हाईट होत आहे. जितकाही चिकटपणा वगैरे आहे पूर्णपणे जात आहे. काळपटपणा जिथेही झालेला आहे. थोडंसं मी जास्ती जोर लावून काही घासाघाशी करत नाही, हलक्या हातानंच पुसत आहे. बघू शकता एकदम व्हाईट हे मार्बलचं मंदिर झालेलं आहे. दिनचर्या जरा चालू आहेत, म्हणजे उपमा घेणं ठेवणं तर दोघांचं चालू आहे. मी तू घरामध्ये असले ना चालू असतं त्यांचं. असो त्यांची मीटिंग तिकडे चालू आहे. आज मला ना कामाला थोडासा लेट होणार आहे, कारण परत आणखी मला कुरड्या पण करायच्या आहेत. पीठशिवाय भरपूर वेळ लागणार आहे. तर मला अगोदर देवपूजेचं काम करावं, नंतर मग बाबांसाठी आणखीन मला भाकरी पण बनवायची आहे. ते त्यांचं सगळ्यांचं जेवण एक वेळचं आवरलं की मग मी पीठ शिजवणार आहे कुरड्याचं. ऊनही बऱ्यापैकी आहे, तितकं आभाळ वगैरे नाही आहे. नाहीतरी आज मी जेव्हा वाईसवर देते ना आजच्या दिवशी ना एकदम अंधारी आलेली होती, पण 2-4 दिवस ऊन इतकं भयानक होतं ना की जसं पापड घाला कुरडी घाला छान व्यवस्थित हडकत होती. तर इकडं देवाऱ्याची पूर्ण डीप क्लिनिंग झालेली आहे. एकदम व्हाईट चमकत आहे देवारा. आता इकडं मी देवांनाही स्वच्छ करून घेते. तर इथं काय केलेलं आहे मी तेच लिक्विड घेतलेले थोडंसं, त्यामध्ये मी पितांबरी टाकलेली आहे. तुम्ही म्हणता ना की ताई पितांबरी देव घासू नको, पण काहीच इथं पर्याय नाही आहे पितांबरीशिवाय. कशानंच ते देव निघत नाही. तुम्ही म्हणलं हळद आणि काय म्हणलं लिंबू वगैरे काहीतरी सांगितलेलं होतं, त्याने काही फरक पडला आणि मी बघितलेलं होतं करून, पण जमलंच नाही. जी देवांना जी छोटी डिझाईन असते ना तिथं जाऊन बसत आहे ते सगळं, असं होत आहे. तर मी तर त्या लिक्विडमध्ये थोडीशी पितांबरी टाकली, मिक्स केलेलं आहे आणि मी इकडे देव स्वच्छ करत आहे. बघू शकता छान चमक आलेली आहे, चमचम चमकत आहेत. एकदम पितळचे जे देव आहेत ना सोन्यासारखे चमकत आहेत. तर आता सगळे देव अशा प्रकारे मी घासून स्नान घालून स्वच्छ करून घेते आणि देवपाटावर विराजमान करते. आणि साईबाबांचे हे अभिषेक वगैरे मला करायचा आहे. कळशाचे जे तांबे आहेत ते मला घासायचे आहेत. उतरणीचे तांबे ही मला स्वच्छ करायचे आहेत. तर आज ना भरपूर वेळ लागतो. टायमिंग सांगितलं तुम्हाला, बरोबर 1, 1.5, 2 तास मला आरामात लागत असतात आजच्या दिवशी. तर देवांना मी स्वच्छ केलेलं आहे, कॉटनच्या कपड्यानं पुसलेला आहे. आता देव तोपर्यंत जे हे देवाऱ्याचं पाणी होतं छान हडकलेलं आहे. तर यामध्ये आसन मी टाकलेलं आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी आसन पण चेंज करते. जे अगोदरचं होतं ते चॉकलेटी कलरचं होतं, भगव्या कलरचं आसन मी अंतरलेलं आहे. त्यावरती मी देवपाट ठेवला. देवपाटामध्ये छोटंसं मी आसन ठेवलेलं आहे. जे फोटो वगैरे सगळे स्वच्छ पुसून मी ठेवत आहे. म्हणजे एक फोटो मी देवाऱ्यामध्ये ठेवत असते. तिथं गणपतीचं आहे, जे आहे ना पेंटिंग केलेली आहे. ते तुम्ही म्हणता की ते व्यवस्थित दिसत नाही, तू दाखवतच नाही, काही गडबड खूप करते. तर आहे तिथं पण गणपती बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे तिथंच, आणि एक फोटो पण मी ठेवत असते. आणि वरच्या साईडला एक फोटो ठेवलेले आहे. जे हे फोटो आहेत सगळे मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आणि कळशाचा तांब्या, उतरंडीचे तांबे खूप सारे आहेत माझ्याकडे, 10 आहेत पूर्णपणे, आणि 2 मी पूजेसाठी घेतलेले आहेत. म्हणजे टोटल 12 तांबे. कळशाचे 2 तांबे आहेत. सगळे तांबे मी तांबे लावून स्वच्छ करून घेतलेले आहेत. स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पुसून मी उतरण पण लावून घेतलेले आहे. देवांना देवपाट्यावर विराजमान केलेलं आहे आणि कळस्थापना पण केलेली आहे. म्हणजे देवीला मंगळसूत्र वगैरे मी घातलेला आहे, मोत्याचं मकर घातलेला आहे. तर रोजची देवपूजा म्हणजे अर्धी झालेली आहे. फक्त देवांना मी विराजमान केलेलं आहे. आणखीन हळदी कुंकू चंदन हे सगळं व्हायचं आहे, फुलं व्हायचे आहेत. पण त्या अगोदर साईबाबांचा पण मी अभिषेक करून घेतलेला आहे. दुधानं म्हणजे तीर्थानं अभिषेक करत असते, नंतर पाण्यानं केलेला आहे. स्वच्छ पुसून बाबांना पण मी नवीन पोशाख घातलेले आहेत आणि चौरंगावरती एक नवीन कपडा अंतरला, त्यावरती साईबाबांना मी विराजमान केलेला आहे. आणि आता गंधच घेतलेला आहे साईबाबांचं. मी काही मिक्स केलेलं नाही यामध्ये, फक्त शिर्डीचं जे गंध आलेलं आहे तेच घेतलेलं आहे. पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं आणि देवांना हेच गंध लावलेला आहे. नंतर उतरणीच्या तांब्यांना लावलेला आहे. आणि इकडे जे लक्ष्मी मातेचं मुकुट मी ठेवलेलं आहे, म्हणजे कळस्थापना, तिथं पण मी लावलेलं आहे. साईबाबांच्या फोटोला जितके फोटो आहे सगळ्या फोटोंना मी गंध लावलेला आहे. साईबाबांच्या मूर्तीला लावलेला आहे. तर अशा प्रकारे निवांतपणे पूजा होत असते आजच्या दिवशी. आणि इकडं फुलं पण मी दीपकला आणायला लावलेले होते. तर स्वास्तिकची फुलं आहेत, दासाळ्याची आहेत, आणि थोडेफार मार्केटमधून मी आणायला लावलेले आहेत शेवंतीचे. मार्केटमध्ये ना फक्त पिवळी शेवंती भेटते, दुसरं काही भेटत नाही आहे. म्हणजे वेगळी फुलं कलरफुल फुलं तर भेटतच नाही, तिथं फक्त शेवंती इतकंच भेटत आहे. तर असो, देवपूजा रोजची झालेली आहे. आता इकडं आरतीची ताटी मी तयार केलेली आहे. आणि एक जी
पंती आहे ते पण क्लीन करून मी वेगळी वात घालते. असं म्हणतात की लावलेलीच वात परत लावू नये, म्हणजे आज जे वात आपण लावतो दुसऱ्या दिवशी तीच वात लावू नये. म्हणजे आपण काय करतो, तेल टाकतो आणि दिवा प्रज्वलित करतो, अगोदरचीच वात असते, पण तसं करायचं नाही असं म्हणतात. म्हणजे असं म्हणतात की ते जे दिवा लावतो आपण ते व्यर्थ जातं. तर दररोजच्या दररोज आपल्याला वात जी असते ना ते चेंज करायची असते. तर वाती वगैरे मी वेगळ्या घातलेले, तेल घातलेलं आहे, दीप प्रज्वलित केलेला आहे, आरत्या पण लावून घेतलेल्या आहे, धूप लावून घेतलेले आहे, तुळशीसाठी ताट तयार केलेलं आहे. म्हणजे फुलं, धूप, हळदी, कुंकू, चंदन, पाणी सगळं मी तयार करून घेतलेलं आहे. साईबाबांची आरती करून घेतली. आता मनोभावी देवांचे दर्शन करून घेऊ. अशा प्रकारे पूजा होते ना त्या दिवशी मन शांत होतं, मनाला एक वेगळी शांती भेटते. असं वाटतं ना सगळी कामं एकीकडे आहेत आणि आपलं मन एकीकडे होतं, एकदम शांती वाटते. तर थोडासा वेळ गेला तरी काही हरकत नाही, पण प्रत्येक गुरुवारी अशा प्रकारे मी पूजा करत असते. मन तृप्त होतं, छान वाटतं, एक वेगळी समाधानी भेटते. ज्यावेळेत आपण पूजा करतो, रोजची पूजा सांगते तुम्हाला, सकाळी लवकर पूजा करत असते, मला सवय आहे. कधीतरी उशीर होतो, पण दररोजचं कसं लवकर 7-8 वाजेपर्यंत मी पूजा करते, दीप प्रज्वलित करते. मनाला एक वेगळी शांती भेटते. कितीही काम राहू द्या, कितीही दगदग राहू द्या, आपल्या मनाला एक शांतता असते. देवपूजा झालेली आहे. आता पापड भरून ठेवत आहे. बघू शकता एकदम छान हे रवा पापड झालेली. तुम्ही म्हणत होता की ताई पापड तळून दाखव, तर हो ताई तळून दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा म्हणजे झालंच नाही या व्हिडिओमध्ये. आता मी इकडं कुरड्या घालण्याची तयारी करत आहे. त्यासाठी मी इकडं बारीक रवा घेतलेला 1 किलो. तर कशा पद्धतीने केलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की कळवा. बाय बाय, टेक केअर.